नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ कामगार नेते, श्रीमान झरबुके महाविद्यालयाचे मराठी विभागाचे माजी प्राध्यापक सन्माननीय तानाजी ठोंबरे यांच्याशी. नमस्कार सर, आपलं बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार नीता मॅडम, तुमच्या चॅनलला धन्यवाद. आणि आजच्या या आपण घेत असलेल्या मुलाखतीला माझे एक आवडते पत्रकार, अभ्यासू पत्रकार सचिन अपसेंगेकर, त्यांचे सहकारी आणि माझ्या पत्नी सौलता ठोंबरे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना आणि तुम्हालाही पुन्हा एकदा नमस्कार. हार्दिक स्वागत सर. आज बार्शीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. मराठा आरक्षणासंदर्भात सभा झालेली होती आणि ज्या प्रश्नाबाबत मराठा समाज बांधवांच्या मनात अतिशय तीव्र भावना आहे. तुम्हाला एक राजकीय नेते, विचारवंत म्हणून या प्रश्नाबाबत सरकार किंवा एकूणच मराठा समाज यांनी कोणत्या दिशेने गेले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय सांगाल? आज महाराष्ट्रात आणि किंबहुना देशातही विविध जाती आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मैदानात उतरलेले आहेत. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी 17 दिवस उपोषण करणारे जरांगे पाटील यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यात अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. जो कोणी आरक्षण मागतोय या लोकशाही व्यवस्थेमध्ये, त्याचं कारण आहे तो आरक्षण का मागतोय ते. जो कोणी आरक्षण मागतोय तो जर न्यायासाठी मागत असेल तर न्यायासाठी जो मागणी करतोय त्याला पाठिंबा देणं हे सगळ्याचं कर्तव्य आहे. माझाही त्याला काही विरोध असण्याचं काहीच कारण नाही. आज जी सभा झाली त्या सभेची पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया की गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये याही पूर्वी लाख मराठा असे भव्य मोर्चे निघाले. जगाच्या प्रसार माध्यमानं त्या मोर्चांची नोंद घेतली. त्या मोर्चांचं कौतुक केलं. अत्यंत शांततेनं चालणारे मोर्चे, स्वच्छता करणारे, तर गडबड गोंधळ न करणारे, असं त्या मोर्चाचं स्वरूप होतं. आपण जर आपल्या प्रश्नामध्ये मी एक कामगार कार्यकर्ता गृहीत धरून मला विचारलं असेल तर माझं मत असं आहे की जेव्हा अन्याय होतो, जेव्हा आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, त्याचा त्रास होतो, तेव्हाच माणूस आक्रोश म्हणून मोर्चा काढत असतो. मोर्चा काढणं हा छंद नाही, मोर्चा काढणं हा रिकाम टेकडे लोकांचा उद्योग नाही. मग हे मोर्चे सगळे निघाले. ह्या मोर्चांचं वेगळेपणही सांगितलं मी. त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं तसं मी स्वागत करतो. पण माझ्या दृष्टीनं या मोर्चाच्या संदर्भात मला असं नमूद करावं असं वाटतं की ज्या सरकारकडे आपल्याला मागणी करायची त्या सरकारचा उल्लेख रस्त्यावर गर्जनेच्या रूपात करावा लागत असतो. काही घोषणा द्याव्या लागत असतात. घोषणा देणं म्हणजे काही थिल्लरपणा असं नव्हे. घोषणा देणं म्हणजे ऐकणाऱ्या सभोवतालच्या समाजाचं प्रबोधन करणं असं असतं की ह्या घोषणा हे लोक का देत आहेत अशा. पण असं काही न होता एक शांततेच्या मार्गाने हे मोर्चे निघाले. ठीक आहे, त्यांच्या संघटनेने घेतलेला तो निर्णय असेल, त्यांच्या निर्णयाबद्दल आपल्याला प्रतिवाद करायचं काही कारण नाही. मग ह्या पार्श्वभूमीवर अशा अनेक मोर्चे निघत गेले. महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये मोर्चे निघत गेले आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने हे मोर्चे निघाले. खरं म्हणजे हा जो समाज तुम्ही उल्लेख करताय, मराठा समाज, तसा तर तो कष्ट करणारा, राबणारा, बरंचसं तिखट खाणारा, इतका शांतपणानं चालणं विळणं त्याच्या एकूण स्वभावात आहे का नाही याचा विचार आपण जर केला तर ह्या सगळ्या मोर्चाचं कौतुक करावं असं वाटतं. पण सरकारनं मात्र कुठले कालचं पक्षाचं असेल, आजचं सरकार असेल, यांना झुलकावण्या दिल्या, त्यांची फसवणूक केली, त्यांना खोटी आश्वासनं दिली. या सरकारला, कालच्याही सरकारला किंचितही असं वाटलं नाही की सरकार ही एक व्यवस्था असते. माणसं येतात आणि माणसं जातात. पहिल्या लोकांनी काहीतरी निवेदन दिलं, पहिल्या लोकांनी कोर्टात बाजू मांडली, ती मंजूर झाली नाही की दुसऱ्या लोकांनी म्हणायचं त्यांच्या मांडणीमध्ये दोष होता, मग आम्ही चांगली मांडणी करतो. मग ती मांडणी चांगली करायची ह्या उद्देशानं दुसरी मांडणी करायला निघाले फडणवीस. आणि ती मागणी करता करता निष्कारण मोठ्या झुंजीमध्ये गरीब समाजाला बळी दिलं. त्यांनी 5% आरक्षण मुस्लिमांचं मंजूर झालेलं होतं, ते आरक्षणही घालून टाकलं त्याच्यामधून त्यांनी. त्यांचा हेतू अंतस्थ काय होता माहित नाही, पण ते आरक्षणही गेलं. आणि ही जी मागणी त्यांनी केली म्हणजे आता आम्ही कोर्टात फार चांगलं मांडलं, त्यांनी चांगली भूमिका मांडली असं ते म्हणतायत. पण
त्यांची भूमिका मांडत असताना जे कोणी शासनाचे, महाराष्ट्र शासनाचे जे वकील होते, अभिवक्ता वगैरे काहीतरी म्हणतात त्याला, त्यांचं म्हणणं असं आहे की हेच वेगळं बोलतायत, ह्यांनी मांडणी वेगळी केली कोर्टात आणि आता हे बोलतायत ते वेगळं बोलतायत, असंही याच्यामध्ये झालं. आज सरकारमध्ये असणारे शिवसेना, राष्ट्रवादी गट असतील, फ्रॅक्शन असतील, ते काल विरोधात होते, तेही काल ही मागणी करत होते. जर समजा तुम्ही ही मागणी रास्त आहे असं समजून तर ते करत होता, तर मग आज सरकारमध्ये आल्यानंतर हा प्रश्न तुम्ही सोडवत का नाही? आणि प्रश्न सोडवण्यामध्ये खरोच काही घटनात्मक पेच असेल तर लोकांना स्पष्टपणानं सांगत का नाही? माझ्यासारख्या माणसाला असं साधारणपणे वाटतं की हा प्रश्न सोडवायचा असेल तर जे काही बंधन आहे 50% ती सीमा ओलांडायची असेल तर मला असं वाटतं कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला लोकसभेमध्ये 2/3 बहुमत घ्यावं लागतं, घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते. आणि घटनेमध्ये दुरुस्ती आपण पहिल्यांदाच करायला निघालोय अशातला भाग नाही. अशा अनेक वेळा दुरुस्ती आपण घटनेमध्ये केल्या आणि अलीकडच्या काळात तर चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा आपण घटनेमध्ये दुरुस्ती केलेल्या आहेत. तर घटनेमध्ये दुरुस्ती करणं देशाचं शासन त्यांच्या हातात आहे. ह्याच्या इतका चांगली वेळ कधीच आलेली नाही. ह्याच्यापूर्वी 2/3 बहुमत म्हणजे काहीच अडचण नव्हती त्या सरकारला. याच्यातूनच त्यांचा हेतू स्पष्ट होतो की हे लोकांना झुलवतायत, त्यांना आरक्षण वगैरे काही द्यायचं नाही. परिणाम त्याचे काय होतात? परिणाम असे होतात, एकतर विद्यमान केंद्र सरकारनं ते ज्या विचारावर आधारलेलं आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक या विचाराच्या लोकांनी या देशामध्ये जातीमध्ये, धर्मामध्ये फूट पाडलेली आहे, एक प्रकारचं असंतोषाचं वातावरण निर्माण केलेलं आहे. या देशामध्ये जे काही धर्मनिरपेक्षतेचं तत्व असतं ते तत्व पायदळीत उडवलेलं आहे. घटनेनं काहीतरी सगळ्यांना अधिकार दिलाय, तो अधिकार मान्य करायला ते तयार नाहीत. म्हणजे ह्याची असंख्य उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील, असंख्य उदाहरणं. अगदी अलीकडचं उदाहरण सांगायचं झालं तर 4 दिवसामध्ये मुंबईच्या एका वसाहतीमध्ये चक्क त्या वसाहतीतले एक वयस्कर ग्रस्त आणि त्यांच्यावरचा तरुण माणूस सांगतो की या वसाहतीमध्ये महाराष्ट्रीयन लोकांना यायला परवानगी नाही. कुठं बोलतोय ते? मुंबईमध्ये बोलतात की जी मुंबई जो महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या राज्यातल्या कष्टकऱ्यांनी, दलितांनी, शोषितांनी, कामगारांनी, मग त्यात अमरशेख अण्णाभाऊ साठे असतील, आचार्य अत्रे असतील, डांगे असतील, एस एम जोशी असतील, उद्धवराव पाटील असतील, अशा अनेक नेत्यांनी बलदंड संघर्ष केला. 106 लोक हुतात्मे झाले आणि मग महाराष्ट्र मिळाला. त्याही वेळेला कुत्सितपणानं असं म्हटलं जायचं, तुमच्या तरुण पिढीला कदाचित त्या ऐकायला मिळालं नसेल, पण त्याही वेळेला असं म्हणायचं, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. हा तसाच प्रकार झालेला आहे आता की धनिकांनी ती मुंबई बळकावली. ज्या भागामध्ये वसाहती आणि टॉवर उभे केले ते कामगाराच्या वस्त्या होत्या, सगळ्या कामगारांना हटवलं. राज्यकर्ते म्हणत असतात, राजकीय पक्ष म्हणत असतात आम्ही मराठी माणसाच्या हितासाठी, ते काही खरं गोष्ट नाहीये. ती मराठी माणूस कधीतरी लांब दादर हे ते ओलांडून लांब पलीकडे गेलेला आहे. आता मुंबईचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर ठाणे, कल्याण, भिवंडीपर्यंत तो माणूस हाकलला गेलेला आहे. तर तिथे जे उदाहरण घडलं असं असंख्य उदाहरण आपल्या सभोवताली घडतंय. म्हणूनच मी निष्कर्ष काढतो की हे सरकार एवढ्या एका याच्यावरून नव्हे, अशा अनेक गोष्टी आहेत की खरोखरच यांना आरक्षण द्यायचं असलं असतं. 2/3 बहुमत आहेत, सर्व पक्षांना विश्वासात घ्यायचं. आता जसं स्त्रियाबद्दलचं विधेयक मंजूर करण्यासाठी सगळ्या पक्षांनी सहकार्य केलं, तसं आरक्षणाच्या प्रश्नावरही सगळ्यांनी सहकार्य केलं. मला वाटतं असं या देशामध्ये असा कुठलाच पक्ष नाही की आम्ही आरक्षणाच्या विरोधी होत असं सांगणं. भूमिका प्रत्यक्षात सांगतानाही सांगतील, व्यवहार काय करतील तो भाग निराळा, पण सगळ्यांचं सांगणं एकच असतं की आम्ही आरक्षणाचे समर्थक आहोत. पण प्रश्न त्यांनी सोडवला नाही. परिणाम काय झाला की या महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण महाराष्ट्र ज्याचं सामाजिक मन आहे ते सामाजिक मन फाटलं. जातीमध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाली, जातीमध्ये संघर्ष निर्माण व्हायला लागले आणि ह्या संघर्षामध्ये बोलण्याची सीमा मर्यादा ओलांडली गेली. कोण काहीही बोलायला लागलं, वाटेल त्या पद्धतीनं भाषण करायला लागलं. आणि त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी 17 दिवस उपोषण केलं. मोठी कौतुकाची गोष्ट आहे 17 दिवस उपोषण करणं म्हणजे, बरं का. प्रतिसादही दिला. ह्याचं कारण असं होतं की ह्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रतिसाद दिलेला होता. याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या ओबीसीनं किंवा इतर विभागानं त्यांना विरोध केलेला नव्हता. पण आत्ता ज्या मागणीसाठी जरांगे पाटील बसले होते की ते म्हणत होते की कुणबी असं आम्हाला प्रमाणपत्र द्या, तद्दन सर्व मराठ्याला प्रमाणपत्र द्या. हे त्यांच्या घटनेमध्ये एकूण कायद्याच्या भाषेमध्ये बसतं का नाही बसतं
ते राज्यकर्त्याने तपासून पाहायचं. पण जेव्हा सगळ्यांनाच असं काही प्रमाणपत्र देईल, परिस्थिती आज अशी आहे की प्रत्येकाजवळ थोडा थोडाच तुकडा शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा कुणाला तरी त्याच्यातनं द्यायचं म्हणलं आरक्षण की त्याला असं वाटतं की माझ्या हातातली ही भाकरी हिसकावून घेतली जाते. मग त्याच्यामध्ये संघर्ष झाला, निष्कारण संघर्ष झाला. का मागतोय मराठा आरक्षण हा मुद्दा लक्षात घ्या पहिल्यांदा. किंवा कुठली तरी जात आरक्षण का मागते? सगळ्या जाती कष्ट करणार आहेत. महाराष्ट्र म्हणजे मराठा म्हणजे मुख्यतः कुणबी समाज, शेतकरी समाज महाराष्ट्रातला का मागतोय? तर 1990 सालापासून या देशात जागतिकीकरण आणि साम्राज्यवाद यांचा अंमल वेगानं सुरू झाला. परिणामी सगळ्या धंद्याचं खाजगीकरण होत गेलं आणि त्याच्यामुळं हे एक कारण आहे. दुसरं कारण असं होतं की जसजसा काळ लोटेल, जसजशा नव्या पिढ्या येतील, तसं मुळात असलेली जी जमिनीची धारणा आहे, जी जमीन आहे, त्याचे तुकडे 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 होणार. आणि ते इतके तुकडे झालेले आहेत की ते तुकडे किफायतशीर पद्धतीनं त्याला करता येत नाहीत, त्याच्यातनं उत्पन्न मिळत नाही. तरी सुद्धा तो प्रयत्न करतोय. तिसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी लागणारी जी काही साधनं आहेत, अवजार असतील, औषध असेल, बिया असतील, हे सगळं महागलेलं आहे. तो व्यवहार त्याला परवडत नाही. परिणाम असा होतो की त्या शेतकऱ्याला कुणी समोरचं दिसत नाही. तो काय म्हणतो की मजूर अडवायला लागले. मजूर त्याच्यामध्ये अडवण्याची गोष्ट नाही. कारण मजूर शेतीवर, महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतीवर मजूर कधी लागतो? सुगीच्या वेळेला मजूर लागतो. नाहीतर महाराष्ट्रातला बहुसंख्य शेतकरी, बागायतदार सोडले, बहुसंख्य शेतकरी हे काही काळ शेती करतात आणि काही काळ कष्टाचं काम करून 4 पैसे आपल्या प्रपंचासाठी मिळवतात. अशी एकीकडे ही व्यवस्था आहे. दुसऱ्या बाजूला पाण्याचं न्याय वाटप झालेलं नाही. ऊसाला किती पाणी द्यावं याचं काही बंधन राहिलं नाही. ज्यांच्या हातामध्ये शासन आहे तेच ऊस कारखान्याचे मालक आहेत. त्याची काहीतरी टक्केवारी आहे. त्या ऊसाचं पाण्याचं सुद्धा काही प्रमाण ठरलेलं आहे. पहिली प्रायोरिटी कुणाला, दुसरी प्रायोरिटी कुणाला, उद्योगधंद्याला किती द्यायचं, हे सगळे नियम उल्लंघलेले आहेत. अजून मोठा गाजावाजा झाला 2-3 वर्षापासून. त्याच्याही अगोदरपासून अण्णा हजारे अमके तमके त्यांनी, पुन्हा ते कुणातरी भाजपचे मुंबईचे किरीट सोमय्या, अमक्या तमक्याने, अंजली दमानी, असा सगळ्यांनी मोठा आवाज महाराष्ट्रामध्ये उतरला की ह्या जलसंधारणामध्ये इतका भ्रष्टाचार झाला, इतका भ्रष्टाचार झाला, इतका कुठे भ्रष्टाचार झाला. 19% इरिगेशन झालेलं आहे महाराष्ट्रात. एखादा टक्का वाढला सर, 19-20%. 80% जमिनीला पाणी नाही. पाऊस अनियमित आहे. एवढा मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं रान केवळ शेतकऱ्याच्या हितासाठी उठवायच्या ऐवजी राजकारणाच्या सोयीसाठी उठवलं गेलं. परिणाम असा झाला की 1 महिन्यापूर्वी गुजरातमध्ये कुठेतरी भाषणामध्ये आपले देशाचे पंतप्रधान एका महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव घेऊन बोलले की 70,000 काहीतरी कोटीचा भ्रष्टाचार झाला. आदल्या दिवशी ते बोलतायत आणि दुसऱ्या दिवशी त्याच लोकांना ते सत्तेमध्ये घेत आहेत. आणि म्हणजे जणू काही ह्यांच्या हातामध्ये पवित्र तीर्थ आहे असे ते शिंपडतायत आणि लोकांना स्वच्छ करून आत घेतायत, असा ह्या सरकारचा एकूण कार्यक्रम झाला. त्याच्याच बरोबर म्हणजे ह्या सगळ्या शेतीच्या अवजारं महागलेले, त्याला परवडत नाही. बाजारामध्ये लूट होती. शेतकऱ्याची लूट मजूर करत नाही, शेतकऱ्याची लूट बाजारात होते. असे बघा, मध्ये असे कधीतरी प्रसंग येतात. त्यावेळच्या बातम्या माध्यमं कशी देतात बघा, की मिरचीचे भाव आकाशाला भिडले, कांदा आकाशाला भिडला, डोळ्याला पाणी आलं. हे किती दिवस असतं? 4 दिवस असतं. टोमॅटो सामान्य माणसाला परवडणार, कोथिंबीरची जुडी कुठे विकत घ्यायची, मोठ्या मोठ्या बातम्या येतात. म्हणजे तर टोमॅटो पिकवणारे शेतकरी कोट्याधीश झाले अशा काहीतरी बातम्या यायला लागल्या. हे किती दिवस असतं? 4 दिवस असतं. पण मी स्पष्टपणानं म्हणतो की प्रसार माध्यमं सुद्धा, बहुतेक प्रसार माध्यमं ही कष्टकऱ्याच्या विरोधातली आणि प्रस्थापित धनदांडग्याच्या व्यवस्थेच्या बाजूचे आहेत. आणि त्याच्यामुळे ते अशा पद्धतीचं वातावरण समाजामध्ये तयार करतात की शेतकऱ्याला काहीतरी प्रचंड पैसा मिळायला लागला. स्वामीनाथन आयोग लावतो म्हणून त्या अण्णा हजारे त्यांच्यापासून तो प्रश्न राजला गेले बिचारे. स्वामीनाथन 2-3 दिवसापूर्वी गेले आपल्यातनं. तो आयोग काय लागू झाला नाही. शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पन्न खर्चावर आधारित थोडासा नफा मर्यादित प्रमाणात असा भाव कधीच कुठं मिळालेला नाही. आणि मग शेतकरी असं दिसतंय 2 दिवस भाव मिळतो आणि मग बाकी वर्षभर कांदा घेऊन जातो हैदराबादला, सोलापूरला,
कांदा तिथं टाकतो, पट्टी हातात बघितली की हातात एका पिशव्या घेऊन परत येतो, वेळ लागायची वेळ येतो, टोमॅटोवर नाचायला लागतो, आत्महत्या करायला लागतो. आत्महत्याचं तर रतीबच महाराष्ट्रात घातलेलं आहे बरं का. म्हणजे शिवाजीचा महाराष्ट्र, कुणब्याचा महाराष्ट्र, रयतेचा महाराष्ट्र, नाव आहे जे मोठं मोठं, महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र. आणि दररोज शेतकरी मरतायत, दररोज शेतकरी मरतायत. आणि सरकार पुन्हा सुद्धा सांगतं, जरा नाईलाजाने शब्द वापरावा लागतो, की सरकार पुन्हा निर्लज्जपणानं सांगतं की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी काम करायला लागलेलं. पाऊस पडतो, पीक वाहून जातं, हे कुठंतरी आपलं सेटिंग करण्यात मंत्री कोणाला करायचं, पालकमंत्री कोणाला करायचं, ह्याच्यामध्ये दंग होतात. किती भयानक परिस्थिती आहे. सगळे प्रश्न इतके उग्र झालेले आहेत, तुम्ही पाहता की अंगावर शहार येतो. 70-70, 80-80 माणसं नांदेड सारख्या एका रुग्णालयामध्ये मरण पावतायत. आणि हे दिल्लीला जात आहेत, यादी घेऊन जात आहेत, ह्याला पालकमंत्री करायचं, त्याला पालकमंत्री करायचं, ह्याची चर्चा करतायत. म्हणजे सगळ्या प्रकारची त्यांना मानवी कदर, लज्जा जी असते ते सोडून ती माणसं सगळे बोलायला लागलेले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोटाला चिमट्या देऊन आपल्या लेकराला शिकवलं. कारण ह्याच्या अगोदरचा काळ वेगळा होता, पारतंत्र्याचा काळ. त्याच्यानंतर लगतची वर्ष सोडली की शेतकऱ्याची पोरं फारशी नोकरीत नव्हती. आता मी सुद्धा अशिक्षित आई वडिलाच्या घरात जन्माला आलेलो आहे. बघा, आता आम्हाला असं शिकवलंय शाळेमध्ये, म्हणजे अक्षर गिरवण्यासाठी कित्ता म्हणायचं, कित्ता चांगलं. मग सुविचारासारखं एखादं वाक्य असतं. काय वाक्य आमच्याकडून घटवून घेतलंय? उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. हे ज्याने कोणी हा मंत्र घालून दिला त्याला आपल्या नोकरीकडे इतरांनी येऊ नये ह्याची त्यांनी घेतलेली ही दक्षता आहे. की नोकरी मागायला येऊ नये, काय फलतू, काय लोकांचं गुलामी करायची, एवढं मोठे शेत आहे आपल्याला, बस की बघत. याच्यामध्ये पिढ्याच्या पिढ्या शेतकऱ्याच्या गेला. अलीकडे शेतकऱ्याची मुलं शिकायला लागली, ग्रामीण भागातली मुलं शिकायला लागली. फार पूर्वी मंडल आयोगाच्या वेळेला गुणवत्तेचा जो प्रश्न होता, तो गुणवत्तेचा प्रश्न आता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कधी सरपास केलाय. आता अत्यंत चांगल्या पद्धतीची गुणवत्ता असलेली मुलं देशामध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे आहेत. आणि त्यांच्या पदरी नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नाहीत हे कारण आहे, भागत नाही, आत्महत्या करतात आई वडील. आणि सामाजिक कारण दुसरं तयार होतं. ते कारण असं तयार होतं की नोकरी नसल्यामुळं कुठलीही मुलगी या शेतकऱ्याच्या पोराबरोबर लग्न करायला तयार नाही. त्याचं लग्न होत नाही. आणि कधीतरी चुकून, त्याच्यामुळेच नव्हे, कधीतरी चुकून त्याचा असा परिणाम होतो की मग समाजामध्ये आपण पाहतो बलात्कार झाले, अत्याचार झाले. शेवटी मानवी मन आहे, त्याला बांधारा घालता येत नाही. आणि हे सगळं असलं चाललंय महाराष्ट्रामध्ये. त्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटलांना आश्वासन दिलंय त्यांनी की 40 दिवसात तुमचा प्रश्न आम्ही सोडवतो, असं काहीतरी दिलं आश्वासन. आणि ओबीसीला 50 दिवसात तुमचा प्रश्न सोडवतो म्हणून आश्वासन दिलं. बघूया, आपण अपेक्षा करूया की ह्या दोघांचे प्रश्न सुटतील. कदाचित ते कोर्टात जाईल, कोर्टात तारखा पडतील, निवडणुका होतील, सरकार निघून जाईल. प्रश्न तिथंच राहू नये अशी अपेक्षा आहे. कारण इतक्या लोकांनी त्यासाठी कष्ट केलेले, ते वाया जाऊ नये म्हणून जरांगे पाटील असतील, ओबीसी मधले लोक असतील, आदिवासी मंत्री जाऊन भेटले राष्ट्रपतीला की आमच्या कोट्यातून ओबीसीला आरक्षण देऊ नका. जनगणना झाली बिहारची, त्या जनगणनेनं स्पष्ट काय केलं की 63% लोक बिहारमध्ये ओबीसी आहेत. देशात सगळ्या राज्यात मागणी आहे, महाराष्ट्राची सुद्धा दीर्घ काळापासून मागणी आहे की जातीनिहाय जनगणना घ्या. जनगणना घेतली जात नाही. का घेतली जात नाही? मी आरोप करत नाही, माझा आपला तर्क चालतो. घेतली जात नाही ते ह्याच्यासाठी घेतली जात नाही की ज्या मुठभर लोकांच्या नोकऱ्या टिकवायच्यात त्या RSSच्या विचारधाराची सरकार असल्यामुळे ते जनगणना घेण्याच्या भानगडीमध्ये पडत नाहीत. आणि म्हणून जरांगे पाटलांनी केलेलं हे उपोषण आहे. मोठा कष्ट घेतले त्यांनी, लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्रीयांनी प्रचंड प्रतिसाद देतो. पण राज्यकर्ते धूर्त आहेत, बनेल आहेत. एक पाश नावाचा हिंदीमध्ये कवी आहे, सचिनला माहित असेल तो, पाश त्याचं नाव, क्रांतिकारक कवी. तो काय म्हणतो की त्या मधमाशाच्या पोळ्याकडं बोट दाखवू नका, कारण तिथं आपले प्रतिनिधी बसलेले असतात, म्हणजे त्या संसदेमध्ये, की जे डंक मारतात, जे चावा घेतात, ते काही करू शकतात. तेव्हा ह्याचं काय होईल भवितव्य अंधारात आहे. संघर्ष करावा लागेल,
याच्याऐवजी म्हणजे हे तर करा, पण मागणी काय करावी. सुरुवातीला पहिले मोर्चे निघाले नेताताई. काय मागणी होती की आरक्षण द्या मराठ्याला आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशीर हमी भाव द्या. कुठे गेली ती मागणी? ती मागणी कुठे गेली? ती मागणी सोडून दिली. कारण शेतकरी कुणबी जर तुम्हाला लावायचं म्हणलं तर शेतीच उद्योग झाला आणि त्या शेतकऱ्याची मागणीच नाही त्याच्यामध्ये. असा सगळा विचित्र कार्यक्रम चाललेला आहे. तरी सुद्धा जरांगे पाटलांच्या प्रयत्नाला यश येऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सांगितलं की 33% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे. ती एक चांगली संधी मिळाली आहे संसदेत एंट्री करण्याची. तर अलीकडे बालक म्हणजे अगदी लहान मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत अत्याचार आणि निर्घुण हत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. हे प्रकार वाढण्यास कोणती कारणं आहेत आणि त्याबाबत सर्व समाज घटकांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे? काय पहा, मी काहीतरी अमक्याची साल तमक्याला लावायला निघालेलो नाही. प्रश्न विचारधारेचा असतो, प्रश्न व्यक्तीचा नसतो. व्यक्ती काय, त्याच व्यक्ती आहेत सगळ्या पक्षामध्ये जाऊन येत आहेत. माणसं तीच आहेत की. अगदी आपल्या गावापासून तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं तर माणसं तीच आहेत. काही काहीतरी इतके पटायत आहेत की काटा झोपतोय सत्ता येते म्हणले की चटकन रात्रीच्याला उडी मारते. मग ते वडील विचारत नाही, चुलता विचारत नाही, काय नाही, पटकन मोकळे होतात. तेव्हा मी त्यांना दोष लावत नाही. तुम्ही म्हणताय की स्त्रियांना आरक्षण द्यावं का, आरक्षण दिलं पाहिजे, मग मुद्दा तोच आहे. कारण शेवटी महागाईचा, बेकारीचा, दुष्काळाचा, आत्महत्येचा सगळा बोजा शेवटी जर कुणावर पडत असेल तर स्त्रियांच्या डोक्यावर पडतो. त्याला कुणीच वाटेकरी नसतं. आणि पिढ्यानपिढ्या हा समाजामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं की हा पिळला गेलेला गुलामाचा गुलाम असलेला वर्ग आहे. गुलामाचा गुलाम असलेला वर्ग आहे. आणि त्या गुलामाच्या गुलामाला ही जर म्हणताय 33% आरक्षण देऊ, गोष्ट स्वागत करायची आहे. देशानं स्वागत केलं, देशानं स्वागत केलं, पण म्हैस पाण्यात आहे, तिचं मोल ठरायचंय. जर तुम्हाला हे लागू करायचं ना, मग आता 29 सालापर्यंत का गेला तुम्ही? तुम्ही 29 सालापर्यंत का चालला इतक्या लांब? तुम्ही एका रात्रीमध्ये काही बदलू शकता. तुम्ही न्यायाधीशाच्या नेमणुका बदलू शकता. ज्याच्यावर आरोप झाले कोर्टामध्ये गुन्हेगारासारखं ज्यांना वागणूक दिली गेली अशाला तुम्ही पोलीस महासंचालक करायला निघता. काही करता तुम्ही. मग ह्याच्यात काय अडचण आली? आता जर सगळ्या पक्षांनी जर स्त्रियाच्या आरक्षणाला मान्यता दिली तर मग उशीर का आणि 10 वर्ष का थांबायचं? म्हणजे 10 वर्ष निवडून द्यायची व्यवस्था करायची काही नाही. तेव्हा स्त्रियांनी उठलं पाहिजे. आता त्यांनी मागणी केली पाहिजे, बिल पास झालंय, तुम्ही आता द्या, आम्हाला ताबडतोब द्या. 10 वर्षाची गोष्ट सांगू नका तुम्ही. 10 वर्षानंतर समाज व्यवस्थेमध्ये वेगळा टप्पा येईल काहीतरी. तुम्ही 10 वर्षाचं काय सांगायला? आणि मग हे आरक्षण जे आहे, आत्ता काय मिळालं आरक्षण थोडं होत ग्रामपंचायतीमध्ये अमकं तमकं, त्याचं काय होतं म्हणजे चांगली गोष्ट आहे ती, पण त्याचं काय होतं हे आपण बऱ्याचशा वेळेला पाहतो. सर्रास नाही पण बऱ्याच वेळेला पाहतो की सरपंच बाईचा नवराच खुर्चीवर बसलेला असतो आणि सरपंच बाई बाजूला बसून काम करत असतो. सरपंच बाई खालच्या समाजाची असतं आणि गावातला जो धनदांडगा असतो तो वरच्या समाजातला असतो. त्याला आरक्षणामुळं सरपंच होता येत नाही, पण त्याच्या मर्जीसारखाच त्याला कारभार चालावा लागतो. त्याचा परिणाम काय होतो की त्यांचं ऐकलं नाही. काल परवा सरपंचाला मारलंय बाईनं कुठंतरी वर्तमानपत्रात बातमी. सरपंचाला मारलं. किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हे ह्या सरकारच्या व्यवस्थेचा भाग आहे. मला माहित नाही ते कोण आहेत, ती मनीषा वावळ नावाच्या CEO. त्यांच्या दालनात गोंधळ घातला लोकांनी. नाही, हे त्यांचं काय त्या बिचारीचं हे संमत. तुम्ही तिकडे भांडा ना, त्यांना जिकडे भांडायचं. इकडे कोणीतरी काय करतोय, त्या डीनलाच काहीतरी टॉयलेट साफ करायला लावतो. सगळा देश सांगतोय की तुमच्याकडे औषधाचा तुटवडा आहे, औषधं कमी आहेत, ऑक्सिजन अभावी माणसं मरतायत. तुम्हाला एक आठवण करून देतो. केंद्राच्या आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार नावाच्या बाई आहेत. त्यांनी असाच तर्कशून्य असा युक्तिवाद मागे केलेला होता की देशामध्ये ऑक्सिजन अभावी कोरोनाच्या काळामध्ये एकही माणसाचा मृत्यू झाला नाही. आता आपण पाहिलंच काय झालं ते. आपल्या महाराष्ट्रात पाहिलं, देशामध्ये पाहिलं. मग असं काही बोलायचं बेतालपणानं. तर आता हे आरक्षण आहे, हे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला स्त्रियांनी. हे घरात बसून मिळणार नाही.
रस्ते यावं लागेल, मैदानात यावं लागेल, राजकीय शहाणपण त्यांना मिळवावं लागेल. त्यांच्या व्यवस्थेला निश्चितपणानं खात्री देईल अशी व्यवस्था राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण, ह्याच्यामध्ये जातीपातीचं राजकारण आणण्याचं काहीच कारण नाही. मराठा किंवा ओबीसी असं नाही. सगळ्या स्त्रियांनी मैदानात उतरून करायचा हा लढा आहे की जो महात्मा फुलेंना, सावित्रींना, बाबासाहेबांना, बुद्धाला अभिप्रेत होता असा हा लढा आहे. आणि तो लढा जोरदारपणानं केलं तर सरकारला ते करणं भाग पडतं. नाही तर सरकार काय आहे, एकीकडं स्त्रियाच्या हक्काचं विधेयक मान्य करते, त्यासाठी नवं संसद भवन निवडते आणि देशाचा सगळ्यात प्रमुख त्या राष्ट्रपतीला त्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. त्यांचा अवमान केला जातो. म्हणजे काय तुमचे दाखवायचे दात काय, तुमची करायची कृती काय, तुम्ही त्यांना बोलवलं नाही त्याला त्या कार्यक्रमामध्ये. तर स्त्रियांनी संघर्ष करावा लागेल, कारण शेवटी त्यांच्यावर बोजा पडतोय. आत्महत्या करणारा शेतकरी, त्याची बाई, त्याची पत्नी ही अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये जीवन जगते. काबाड कष्ट करावं लागतं, लेकरं सांभाळावी लागतात, मुलगी असेल तर तिचं लग्न करावं लागतं, व्यवस्था तर अशा पद्धतीची आहे. आणि म्हणून आत्ता नुसतं मंजूर झालं या भ्रमामध्ये राहून चालत नाही. अगदी आपल्या कामासाठी सरकारला म्हणत नाही, आपल्या कामासाठी म्हणून हे लक्षात घ्यावं की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. त्यासाठी स्त्रियांनी एकजूट करून, हा स्त्री संघटनेचा महत्वाचा प्रश्न आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. मग बाकीचे प्रश्न नाहीत का आहेत, त्यांना हॉबी असाव्यात का असाव्यात, छंद असावेत का असावेत. पण आता रांगोळ काढत बसू नका. आता वडे तळायची प्रॅक्टिस काय ते स्पर्धा लावू नका. आता फॅन्सी ड्रेस करू नका. आता मैदानात उतरा, हक्काचं मागा. आणि मग खरोखरच ह्या सरकारचं धोरण बरोबर आहे का ते आपल्याला कळलं. आता तुम्ही पुढचा प्रश्न विचारला की बलात्कार होत आहेत. अपघात आणि बलात्कार ह्या महाराष्ट्रात दररोजच होत आहेत. ते इतके होत आहेत की आता वर्तमानपत्रवाल्यानं सुद्धा त्या बातम्या द्यायच्या जवळजवळ बंद केले. दिली तर कुठेतरी कोपऱ्यात ती बातमी येते. म्हणजे काय होतं की एकदा समाजाचं मन मरून गेलं. माझ्या जर घराजवळ घाणीचा एखादा उकिरडा असेल, कुठपर्यंत मला त्याचा दुर्गंधी येईल, जोपर्यंत माझ्या जाणीवा नाकाच्या चांगल्या आहेत तोपर्यंत. मी रोज ते वाज घ्यायला लागलो तर माझ्या नाकाला सुद्धा काय होईल, त्याची सवय पडेल. आणि त्याची सवय पडली की असं काय असंच असतं. तसंच स्त्रियावरच्या बलात्काराचं समाजाला दुर्दैवानं सवय पडली. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, दुःख व्यक्त करणारी गोष्ट आहे की हीच माणसं, बलात्कार जिथं घडतोय सारखा, त्या राज्याची माणसं शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत. हे किती विसंगत आहे बघा, लक्षात घ्या. जिजामातेचं नाव घेत आहेत, क्रांती सावित्रीचं नाव घेत आहेत. हे किती विसंगत पद्धतीचा व्यवहार आहे. नाव एकीकडे घेताय, दुसरीकडे तुम्ही हे करताय. असंच ते आरक्षणात आहे. आरक्षणाच्या थापा तिकडे मारताय आणि इकडे तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करतायत की 3 लाख नोकऱ्या महाराष्ट्रात भरायच्या. त्या सगळ्या नोकऱ्या आता 9 यंत्रणेमार्फत खाजगी मार्गाने भरल्या जाणार. मग कुठलं आरक्षण देणार? खाजगी हे व्यवहारामध्ये आरक्षण नाही, मग तुम्ही आरक्षण देणार कुठलं? म्हणजे ही जी काही खेड्यापाड्यामध्ये पोटाला टाच देऊन पोरं स्पर्धा परीक्षेला बसायला पुण्यामध्ये जातात, महिना 4 महिने राहतात, वर्ष राहतात. काय करावं त्या पोरांनी? कारण तुम्ही सरळ सांगायला लागला की आता इथून पुढे 3 वर्ष सरकारी नोकऱ्या ह्या खाजगी यंत्रणेमार्फत भरल्या जातील. आणि खाजगी यंत्रणा हीच देशामधली मुख्य यंत्रणा. तुमचा कुठेतरी पुढे प्रश्न आहे संघटित कामगार आणि असंघटित कामगार. मी इथंच त्याचं उत्तर घेतो की आता डोक्यातनं हा भाग हटवा. देशामध्ये 100% लेबर पॉवर म्हणजे कामगार वर्ग असेल तर त्याच्यामध्ये 94% लोक हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या कामात आहेत आणि केवळ 6% लोक हे कायमस्वरूपी आहेत. आता त्या कायमस्वरूपी लोकांची अवस्था काय? आता परवाच्या GR प्रमाणे अगदी आयुक्त सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर भरायचं. म्हणजे हे सगळं थापायत. एका बाजूला आरक्षण देतो म्हणजे आता काय करायचं त्या आरक्षणाचं? आरक्षण समजा दिलं, समजा कोर्टात टिकलं, आता तुम्ही इकडे तर नोकरी देत नाही.
मग ते आरक्षण घेऊन काय करायचं? सर्टिफिकेट काय घेऊन कपाळाला लावून हिंडायचं का? त्याचं काय उपयोग काय त्याचा? तर आता दुहेरी लढा करावा लागेल. आरक्षण मागावं लागेल आणि खाजगीकरणाला विरोध करावा लागेल. मोठं अवघड काम आहे, कारण 90 सालापासून म्हणजे 40 वर्ष, जवळजवळ 30 वर्ष चाललेली ही प्रक्रिया आहे. 30 वर्ष चाललेली ही प्रक्रिया आहे. आणि सरकार गेल्या वर्षा दीड वर्षापूर्वी 1 वर्ष शेतकऱ्याला, लाखो शेतकऱ्याला ह्या सरकारनं अत्यंत अमानुष पद्धतीची अशी वागणी दिल्लीच्या सरहद्दीवर दिली. पण त्यांची एकजूट पक्की होती. 400-500 लोक मरण पावले, थंडी वारा सहन केला, स्त्रिया मुली बाळ सगळी बसली आणि त्यांनी सरकारला शेतीच्या धंद्याला मारक असलेले 3 कायदे लागू करायचं स्थगित केलं. तर दुसरीकडे सरकार आता कामगाराचे सगळे कायदे एकत्र करून त्याचं 3 कायद्यामध्ये रूपांतर करायला निघाले आणि देशामध्ये तो लढा त्याचा सुरू झालेला आहे. बाय द वे, जाता जाता मी तुम्हाला सांगेल की त्या संदर्भात मी ज्या कामगार संघटनेत काम करतो त्या आमच्या आयटक कामगार संघटनेनं 20 नोव्हेंबर ते काहीतरी 7-8 डिसेंबर पर्यंत कोल्हापूर ते नागपूर कामगार हितासाठी भाजप हटाव ही पदयात्रा ही जत्ता सुरू केलेली आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात तो फिरणार आहे. सध्या दिल्लीत ते कार्यक्रम सगळ्या कामगार संघटनाच्या वतीनं चालू आहे. म्हणजे इकडे विसंगती आहे. आता मी कंत्राटी कामगाराला तर पाहतो तुम्ही की ज्या कामासाठी मी समजा ह्या कामाला असलो असतो, ड वर्गाचं काम आहे, किमान वेतनात मला 12,000 मिळाले असते, 12,500 मिळाले असते. मला कॉन्ट्रॅक्टवर 5,000 किंवा 6,000 देतो. म्हणजे एका माणसाच्या पाठीमागे 6-6 हजार रुपयाचं एक्सप्लॉयटेशन होतं. ह्याच्यात त्या व्यवस्थेच्या माणसाचं किती आहे, त्या कंत्राटदाराचं किती आहे आणि पुढाऱ्याचा शेअर किती आहे, हा सगळा अत्यंत भयानक असा प्रश्न आहे. तर हे कामगाराचं चित्र आहे सध्याचं. मोठ्या कंपन्या बंद पडतात. आता तुम्ही जसं सांगितलं, हे 90 सालीच बंद पडलं नेताताई. 90 साली या देशातले, म्हणजे नम्रतेनं सांगतो, या देशामध्ये एकच विचार होता आणि तो डावा विचार होता की 90 साली सांगत होता की खाजगीकरण यायला लागलंय, कंत्राटीकरण यायला लागलंय, मुक्त बाजारपेठ यायला लागली, सगळ्याचा चुराडा होणार आहे आणि मुठभर लोकांच्या हातामध्ये संपत्ती एकवटणार आहे. ह्याला आपण विरोध केला पाहिजे, ह्याला विरोध केला पाहिजे. पण त्याला नावं दिली, मोठी मोठी नावं दिली की माणसं त्या नावाच्या भाषेच्या आधारे सुद्धा माणसाला लुटता येतं बरं का. VRS म्हणायचं, VRS, की बँकेतला एखादा कारकून सांगतो VRS घेतला. अरे पण त्याचा काय परिणाम होईल? तू VRS घेतल्यानंतर तुझी जागा भरणार नाही, ती खाजगीकरणात चालली. असे शब्द मोठे मोठे वापरायचे, VRS घेतला. अशा भाषेच्या प्रेमामध्ये माणसाला अडकून टाकलं आणि 30 वर्ष आम्ही पाहिलं. आमचे थोडे बारिशीमध्ये, आम्ही असं काही मोठं देशाचं राज्याचं परिवर्तन करणं एवढ्या ताकदीची माणसं होत असा आमचा दावा नाही, पण जे काय आम्ही ते प्रयत्न करतो. आत्ता थोडंसं माणसं विचार करण्याच्या पातळीवर आलीत. नाहीतर पूर्वी आमच्या मोर्चाकडे बघून हसायचीच, खाजगीवरून रद्द करा, काय बी म्हणतात म्हणायचे. तंत्रज्ञान आलं पाहिजे, देश पुढे गेला पाहिजे. मग जगाच्या पाठीवर इतर देशात काही तंत्रज्ञान नाही का? तिथं आहे ना तंत्रज्ञान. तुम्हाला जर तंत्रज्ञानावरच नोकऱ्या द्यायच्या असतील तर मग बेकारांना भत्ता द्या, त्यांना जगण्याचे साधन द्या. कल्याणकारी राज्याची ती जबाबदारी असते. लोकांना तुम्ही असं सोडून देता की आता जागतिकीकरणाच्या समर्थकांनी 90 साली म्हणजे जगभरच्या असं मत मांडलं होतं की आता आम्हाला हळूहळू ही तळागाळाची माणसं चर्चेच्या परिघाच्या बाहेर आम्हाला ढकलायची. आणि एक दिवस असा येईल की जेव्हा ही माणसं निग्रोच्या घिट्टोसारखं वसाहतीमध्ये टाचा घासत मरतील, तेव्हा आमचं जागतिकीकरणाचं स्वप्न पूर्ण होईल. हे त्या दिशेनं चाललंय सरकार. आणि ह्या सरकारची दिशा ती असल्यामुळं देशात जगाच्या पाठीवरचे जे उद्योगधंद्यानं पैशानं संपन्न देश आहेत ते व्यापार करतायत, त्यांची वृत्ती व्यापारी आहे. पण आमच्या पंतप्रधानाला वाटतं की आपल्याला लई मोकळ्या मनानं ते स्वागत करायला लागले. त्यांना माहित आहे त्या लोकांना की ह्या देशामध्ये 40-40 कोटीचं गिऱ्हाईक आहे, एवढा मोठा देश आहे, जगामध्ये बारकी बारकी राज्य आहेत, त्या राज्यामध्ये इतकं गिऱ्हाईक नाही, इतका मध्यम वर्ग नाही, इथं मध्यम वर्ग आहे, सगळा माल खपतोय, म्हणून ते करतात आपलं स्वागत. मग आम्ही म्हणतो भक्त म्हणायला लागतात की सगळ्या जगभर त्यांचं कौतुक व्हायला लागलं आणि आपण मात्र विरोध करायला लागलो.
अशा विसंगती आपण अडकलोय. तर येत्या 20 ऑक्टोबरला लोकशाहीर अमर शेख यांची जयंती आहे, त्यांच्या जीवनाबद्दल काय सांगाल? आता सचिनला माहित आहे की अमर शेख, अण्णाभाऊ किंबहुना या महाराष्ट्राच्या घटनेसाठी जे जे संघर्ष केले, क्रांतिसिंह, नाना पाटील, डांगे, कुणी असू दे, हे सगळे माझे आवडते हिरो आहेत. अमर शेखाबद्दल तर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन जवळजवळ 15 वर्षापूर्वी, सचिन असेल तेव्हा, लिंगायत बोर्णीमध्ये गोविंद पानसरे यांच्या हस्ते झालेलं आहे. तर अमर शेखांनी किंवा सगळ्याच लोकांनी 106 लोकांचं रक्त सांडून महाराष्ट्र मिळवला. त्यावेळेला त्यांचं स्वप्न काय होतं की हा महाराष्ट्र समाजवादी महाराष्ट्र व्हावा, या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी संपन्न व्हावा, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं वैभव वाढावं. काय आहे आता इथं? कुठेही मराठी भाषा, कुठेही मराठी भाषा. सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद व्हायला लागल्यात, इंग्रजी माध्यमाच्या पुढाऱ्याच्या शाळा सगळ्या सुरू झाल्यात. बरीचसे असं शिक्षक आता काय करायला लागलेत, आता संकट मोठं आलं म्हणून ते फांदीला धरून लटकतात आणि त्या फांदीचीच गोष्टी बोलतात की कंत्राटीकरण रद्द करा. आता ते मुळात गेले खाली. त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला हात घातला पाहिजे. हे आता वरवरचं फांद्याकडे बघून हे संकट संपणार नाही. सगळ्या धंद्यामध्ये हे गेले, शिक्षण गेलं, काय शिक्षण राहिलं आता? न्यायव्यवस्थेमध्ये असंच चाललं. सैन्यामध्ये जर तुम्ही टेम्पररी कंत्राटी पद्धतीनं माणसं नेमायला लागलात तर तुम्ही देशभक्तीच्या किती चर्चा कराव्यात, किती गप्पा माराव्यात, ह्याला काही मर्यादा आहे का नाही काहीतरी? तेव्हा अमर शेखाबद्दल एक वेगळा विषय आहे आणि त्याला जर तुम्हाला सवड असेल पुन्हा आणि तुम्हाला इतर कामामुळे अवसर मिळाला तर मी तुम्हाला त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ दिला अमर शेखाबद्दल सगळ्या कार्याचा. म्हणजे बार्शीपासून मी असं म्हणतो की मी त्यांचा पाईक आहे. माझं मत असं आहे की माझ्या पिढीनं, मी तर सोडा क्षुल्लक माणूस आहे, माझ्या अगोदरच्या अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला, पण असा एकच बार्शीचा सुपुत्र होऊन गेला की वाढलेल्या साऱ्याच्या विरोधात, इंग्रजाच्या विरोधात बार्शीच्या तहसील कार्यालयावर 25,000 शेतकऱ्याचा मोर्चा आणणारा अमर शेख होता. असा शाहीर होता. म्हणजे अण्णाभाऊ ते दत्तोबा गव्हाणकर असा शाहीर होता की ह्या लोकांनी सोन्याच्या कडासाठी शाहिरी आपली केली नाही, किंवा काहीतरी इनाम मिळावं, दौलत जादा मिळावी, काहीतरी फेटा बांधावा, त्यासाठी शाहिरी केलेली नाही. हे शाहीर असे होते की बंगालमध्ये दुष्काळ पडला तर महाराष्ट्रातून कार्यक्रम करून निधी गोळा करायचे. पंजाबमध्ये दंगा झाला तर त्या दंग्यामध्ये जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातनं निधी मिळवायचे. हे शाहीर असे होते अण्णाभाऊ सारखा की हिटलरनं स्टॅलिनग्राडवर ज्या दिवशी हल्ला सुरू केला त्या दिवशी अण्णाभाऊचा स्टॅलिनग्राडचा पोवाडा सुरू झाला आणि ज्या दिवशी हिटलरचा पराभव झाला त्या दिवशी स्टॅलिनग्राडचा पोवाडा अण्णाभाऊचा पूर्ण झाला. अण्णाभाऊ टेबलावर बसून लिहित नव्हते, साच्यावर काम करणारे ते कामगार होते. कमरेला अडकवलेली पिशवी असती, बाजूवाला म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये कागद असायचा, मास्तराची नजर चुकून जे आठवलं तेवढंच लिहायचं, पण खिशात टाकायचं. अशा पद्धतीनं तो पोवाडा लिहिला गेला. मग ह्या सगळ्या प्रतिभावंत लोकांनी सगळा महाराष्ट्र ढवळून काढला. शेतकरी, आदिवासी, दलित, आंबेडकरांनी साथ दिली, सगळ्यांनी साथ दिली. असं एकच आंदोलन आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर, आणि स्वातंत्र्याच्या अगोदरचं सुद्धा घेतलं तरी पण आपण स्वातंत्र्यानंतर बघू की सगळे पक्ष संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्तेवरच्या पक्षाला विरोध करण्यासाठी एकत्र आले. त्याच्यात हिंदू महासभा सुद्धा होती. हे सगळे एकत्र आले. एवढं मोठं हे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनात मग अमर शेखाचं कार्य थोडंसं काय ते 4 जुजबी शब्द सांगण्यामुळे त्यांच्यावर अन्याय होईल. तर आपण जरा निवांत, मला सवड असेल तेव्हा आपण त्याचा व्हिडिओ करू. पण बार्शीचे सुपुत्र म्हणतात तर अमर शेखांबद्दल आपला काहीतरी उपक्रम बार्शीकरांनी करावा असं तुम्हाला वाटत नाही? नाही, सगळ्या दुनियेतच अशी अवहेलना नाही हो. बार्शीकर काय करतात? शिवाजी महाराजांच्या अवहेलना करतात, जिजाबाईच्या अवहेलना करतात, काहीतरी निरनिराळे शोध लावतात, ह्याचा बाप कोण होता, त्याचा नवरा कोण होता, असलं काहीतरी भयानक पद्धतीनं भाषणं करतात. तर काय करायला लागलं? जेव्हा संवेदना हरवते तेव्हा कोणाचंच काही शिल्लक राहत नाही. तर 19 तारखेला आम्ही प्रयत्न करतोय. आमचं कार्यालय आहे भगवंत मैदानावर. शूटिंग करायला असं म्हणत नाही मी तुम्हाला, तर मी तुम्हाला सचिनला मुद्दाम बोलवल की त्या दिवशी आम्ही अमर शेखावर कार्यक्रम आयोजित करतोय. काहीतरी व्याख्यानं चर्चा तिथं करूया.
भगवंत मैदानावर आहे ते. सकाळी तुमचा कार्यक्रम होईल 10 वाजता, दुपारून संध्याकाळी तो कार्यक्रम आहे. तुमचा प्राध्यापक, कामगार नेता, लेखक आणि राजकीय कार्याचा प्रवास झालेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? ह्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर मगाशीच मी बोलताना उल्लेख केला की मी मजुरी करणाऱ्या बापाच्या पोटी जन्माला आलेलो आहे. तेव्हा जगण्याचा संघर्ष हा पहिल्यापासून होता बरं का. शिक्षण माझं सोलापूर, फार शिक्षणासाठी लोकांनी खूप, बाबासाहेबांसारख्या लोकांनी अमाप कष्ट घेतले, तेव्हा मी ते भानगडीत पडत नाही, मला किती त्रास झाला सांगण्याचा. तर शिक्षणासाठी सगळ्या जे काही संकट सहन करून मी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. काही काळ मी बार्शीच्या बाहेर पुणे जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळेला मुख्याध्यापक म्हणून काम केलं आणि बार्शीमध्ये आलो. आल्यानंतर मला थोडीशी अशी एक सामाजिक विचाराची आवड होती. मी नेहमी काहीतरी कार्यक्रमात एखादी अमर शेखाची शायरी ऐकली. तो काळ गेला आता. मी नाना पाटलांचं भाषण ऐकलं, मी उद्धवराव दादांची भाषणं ऐकली, मी कॉम्रेड डांगेंचं भाषण ऐकलंय. तो काळ होता, तो काळ गेला. त्याच्यामुळे मनामध्ये असं काहीतरी होतं, आपण काहीतरी करावं. पण तसं काही जमलं नाही. आणि जेव्हा मी प्राध्यापक म्हणून इथल्या कॉलेजला रुजू झालो तेव्हा मी संशोधनासाठी PhDचा एक विषय घेतला. तोपर्यंत त्या विषयावर, ते सुद्धा नम्रपणानं सांगतो की महाराष्ट्रात कोणाचं काम झालेलं नव्हतं. ही गोष्ट साधारणपणे 25 आणि ही 20-45 वर्षापूर्वीची आहे बरं का. त्या विषयाचं नाव होतं मार्क्सवाद आणि मराठी कविता. स्पेशल रेफरन्स विंदा करंदीकर, अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शरदचंद्र मुक्तिबोध, गव्हाणकर, हे मार्क्सवादी कवी आहेत सगळे महाराष्ट्रातले त्या काळातले. त्यांच्या काव्याच्या अंगाने मला हे लिहायचं होतं. मला बराच प्रयत्न करावा लागला, कारण माझा विषय, त्या माणसांचा राग नाही मला, पण सो कॉल्ड व्यवस्थेला काही मान्य लवकर होईना. असला कुठं विषय असतं का म्हणायचे ते. काहीतरी काय करायला आला. म्हणलं नका होऊ द्या माझा अभ्यास, त्या निमित्तानं मी अभ्यास करील, मला PhD होईल अगर न होईल. आणि मग मला मान्यता मिळाली. मी त्या मार्क्सवादाचा विषय म्हटल्यानंतर मी मार्क्सवादाचं भौतिक सगळं प्रकरण, हे पहिलं प्रकरण, त्याचा पाया म्हणून तत्वज्ञानाचं प्रकरण मी प्रचंड अभ्यास करून त्याचं नोट्स बिट्स काढून ते लिहिलं. माझे गाईड अहमदनगरचे एक प्राचार्य होते. आता माझ्याकडे आहे ते पत्र, मी काय बाकीचे सर्टिफिकेट जपून ठेवून नाही, ते 2च पत्र मी जपून ठेवले, एक जगदाळे मामाचं आणि एक माझ्या गाईडचं. त्या गाईडनं मला पत्र पाठवून दिले की आता तू मार्क्सवादाचा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास केलेला आहे, तेव्हा आता मला विचारण्याच्या भानगडीत तू काही पडू नको, तुझं काम सुरू कर. पण त्या अभ्यासाच्या निमित्तानं मी कुठे भाषणाला जायलो, हे करायला लागलो, तेव्हा डाव्या चळवळीतल्या लोकांची ओळख झाली. मग सचिन असताना, सचिनच्या काळातले लोक असताना मग आम्ही AISF नावाचं विद्यार्थ्याचं संघटन सुरू केलं. मग AISFचं संघटन सुरू झालं की कसं असतं की लढणाऱ्या पक्षामध्ये माणसं हेरावी लागतात आणि पैसे वाटणाऱ्या पक्षामध्ये माणसाला हेरायचं काही कारणच नाही. माझ्या वरच्या व्यवस्थेनं मला काय वाटलं, त्यांना काय वाटलं असेल माझ्याजवळ काय आहे नाही मला माहित नाही, त्यांनी मला निवडलं आणि मला पहिल्याप्रथम, मी कुठल्याही विद्यार्थी संघटनेत नव्हतो, मला महाराष्ट्राच्या विद्यार्थी संघटनेचा AISFचा अध्यक्ष केलं महाराष्ट्राचं. आणि त्या काळात मी प्रचंड मोर्चे काढले. एक तर मोर्चा विद्यार्थ्याने तरुणाचा 85 साली शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री असताना नागपूरच्या विधिमंडळावर काढला. 40,000 विद्यार्थी जमा केलेले होते. मग या निमित्तानं भाषण केल्यानंतर मग आपोआपच मला वाटलं की हे काय काम महत्वाचं नाही, ते PhD करणं हे काम महत्वाचं आहे, प्रबोधनच करायचं आहे ना, हे महत्वाचं आहे. मग हे कामात राहिलं, मग ते माझं PhD तिकडं राहिलं. मग हळूहळू विद्यार्थी संघटनेत पुन्हा मी कामगार संघटनेत, बार्शीतली बीडी कामगाराची संघटना मी बांधली पहिली, की ज्या मुस्लिम स्त्रिया घराच्या बाहेर पडत नव्हत्या अशा 500 स्त्रियांना मी मुंबईला, दिल्लीला मोर्चाला घेऊन गेलो आणि त्या माझ्याबरोबर आल्या. घरातल्या लोकांनी मला पाठवलं त्याने. मग अशा संघटना सुरू झाल्या. त्यामुळे मी पक्षांना माझ्याकडे लक्ष थोडंसं वेधलं त्यांचं. मग मी कम्युनिस्ट पक्षात हळूहळू काम करायला, आणि काम करता करता मग जबाबदारी येते म्हटल्यानंतर कॉम्रेडला ती जबाबदारी स्वीकारावी लागली. प्राध्यापक हे पोटासाठी होतो. पोटासाठी असताना सुद्धा पाट्या टाकल्या का नाही टाकल्या सचिन सारख्या विद्यार्थ्याला माहित आहेत तिथं काय केलं ते, बरं का. तर आपलं काम करायचं.
राहिलेल्या वेळामध्ये हे काम करायचं. मग ह्यातनं कामगार संघटना मी आतापर्यंत बार्शीमध्ये अलीकडच्या काळात जेवढ्या संघटना झाल्या तेवढ्या संघटनेचं मी अध्यक्ष आहे. आता सध्या महाराष्ट्रव्यापी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ नावाचा संघ आहे. 25 जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 30,000 कर्मचारी आहेत आणि त्याचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे गेली अनेक वर्ष. 2000 सालापासून बार्शीतल्या मला कौतुक वाटतं, मी प्राध्यापक संघटनेचा पुढारी होतो. पहिलं वेतन लागू होत असताना मी प्रचंड लढे दिले. महाराष्ट्राचा सोलापूर जिल्ह्याच्या प्राध्यापक संघटनेचा मी 25 वर्ष अध्यक्ष सेक्रेटरी होतो. शेवटची काही वर्ष सुटाचा मी विश्वस्त होतो. पण जेव्हा त्यांना पगार बिगार वाढला तेव्हा म्हटलं आता ह्याच्यात काम करण्यामध्ये काही मजा नाही, आता आपण दुसऱ्या लोकांत जाऊ. मग ह्या लोकांमध्ये मी काम करायला लागलो. प्रश्न सुटले असतील, सुटले नसतील, संघटना टिकल्या असतील, टिकल्या नसतील, पण मला मी हे तर तुम्हाला सांगतो किंवा ढोंगेपणानं सांगतो असं नाही. मला अजूनही अभिमान वाटतो. महाराष्ट्रात मी ठिकठिकाणी अगदी विद्यापीठात सुद्धा मी उल्लेख करतो. मला कुणी विचारलं तर मला अभिमान वाटतो की मी बार्शीच्या सफाई कामगाराचा अध्यक्ष आहे संघटनेचा. मला अभिमान वाटतो की बार्शी तालुक्यातल्या घरेलू मोलकरीण संघटनेचा मी अध्यक्ष आहे. मग आता त्या कामगार संघटना आल्या, पक्ष आला, राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो. माझ्या महाराष्ट्राच्या पक्षाचं जे महाराष्ट्राची कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीवर मी 20 वर्ष सभासद म्हणून होतो कार्यकारिणीवर. नंतर मीच सांगितलं माझ्या वयाचं कारण की आता मला सारखं मिटिंगला जमणार नाही, म्हणून मी आता आपलं बार्शीमध्ये मी काम करतो. ते एवढं हे असा माझा प्रवास आहे सगळं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये हे असं काहीतरी असतं ना ते सभेमध्ये वाक्य, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते. असल्या ढोंगीपणाने मी सांगत नाही. मला जे कोणी ओळखतात, प्रवीण हे ओळखतो, सचिन. मला 5 मुली होत्या. ह्या सगळ्या घराची जबाबदारी माझ्या मिसेसनं पाहिली. पगार आल्यावर तर पगार देणं, बाकी सगळी बारकी सारखी कामं त्यांनी सगळी केली. मी मॉस्कोला 3 महिने राहिलो. 3 महिने घर त्यांनी सांभाळलं सगळं. लहान मोठ्या, अगदी लहान, फार मोठं नाही, म्हणजे काही पेन्शन मागणे इतकं नाही बरं का सचिन. म्हणजे नाहीतर पेन्शन मागतात आणीमानीतले लोक काहीतरी हे तुरुंगात गेलो म्हणून. तर असं मी 4 दिवस 15 दिवसाच्या तुरुंगाच्या शिक्षाही भोगलेल्या आहेत. आणि या सगळ्या काळामध्ये माझ्या मिसेसनं, माझ्या मुलीनं सगळे घर सांभाळलं. शिक्षण मुख्यतः माझ्या मिसेसनं माझ्या मुलीची चांगली केली. अत्यंत वेल एज्युकेटेड अशा माझ्या मुली आहेत आणि ते वेल एस्टॅब्लिश झालेले आहेत सगळे. असा माझा प्रवास आहे. धन्यवाद.